आज होता आठवडी बाजार. आम्ही येताना बाजार केलेला आहे. 2 किलो कांदे, 2 किलो बटाटे आणलेले आहेत. पण नवीन आज काय आहे माहिती आहे? इथं नेहमीप्रमाणे टोमॅटो आणलेले 1 किलो आणि नवीन आज पावभाजीसाठी ह्यांना पावभाजी खायची इच्छा झाली त्यामुळे त्यांनी पावभाजीचं साहित्य गोळा करून आणलेलं आहे. म्हणजे भाज्या सगळ्या आणलेल्या आहेत. इथे बघू शकता इथे 1 किलो वाटाणा आणलेला आहे पावभाजी खायचे म्हणून. आणि इथं आहेत पावट्याच्या शेंगा. पण गावाकडच्या पावट्याच्या शेंगाची काय चव वेगळीच आहे ना. इथं आहे 2-3 बीट, कोथिंबीर आहे थोडीशी. फळांच्यामध्ये मी सफरचंद आणलेले आहेत आणि थोडेसे डाळिंब आणलेले आहेत. 2 फळं आणलेत या आठवड्यासाठी. आणि इथं आलेले पाव. आज पावभाजीचा मस्त असा बेत करणार आहे आम्ही. बघा किती छान दिसतंय ना इथे. खरं सांगू का, इथं मला पावट्याच्या शेंगा बघितली की मला माझ्या गावाकडची आठवण येते. म्हणजे आम्ही गावी पहिली कसं करायचं, अगदी ठिकं म्हणजे पोतं जे असतं ना 100 किलोचं ते सरकी पेंडीचं, ते भरून आम्ही पावट्याच्या शेंगा आणायच्या, स्वच्छपैकी धुवायच्या, मोठ्या-मोठ्या काढायच्या साईडला आणि काय करायचं चुलीवर डिचकं एक छानपैकी ठेवायचं. त्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये ते पावट्याच्या शेंगा टाकायच्या आणि वरून असं मोठं-मोठं मीठ टाकून हलवून झाकून ठेवायचं आणि त्याचा वास आला की इतक्या छान त्या पावट्याच्या शेंगा शिजलेल्या छान लागायच्या ना, विचारू नका. ती गावाकडची आठवण माझी अजूनही ताजी होते नेहमी. मी यांना म्हटलं सुद्धा, "काय शेंगा तुम्ही, आमच्या गावाकडच्या शेंगा बघा कसल्या छान टेस्टी लागतात." मी पण इथं असं करायचे होते, पण हे म्हणले, "आधीच शेंगा आणल्यात कमी, त्यात तू असं काही केलंस तर आमटी पण होणार नाही आणि काहीच होणार नाही." म्हणून मी सोलून घेत आहे. पण त्या मिठातल्या पावट्याच्या शेंगाची चव काही वेगळीच आहे. आजी आमची करायची, त्यामुळे तीच प्रथा आम्ही पुढेपर्यंत चालू ठेवलेली आहे. जेणेकरून आपल्या मुलांनाही माहिती व्हावं, की जुन्या आठवणी काय आहेत किंवा जुन्या पद्धती, जुन्या रेसिपी अशा पुढं चालू द्यावा. म्हणून आम्ही आमच्या मुलांसाठी जुन्या रेसिपीसुद्धा ट्राय करतो.